महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ 848 महामार्ग जो नाशिक गुजरात जाणारा आहे, तर हा अपघाती रस्ता म्हणून ठरलेला आहे. साधारणपणे 700 ते 800 गाड्यांचा आतापर्यंत अपघात झालेला आहे. त्याच्याहून अधिक असू शकतात. तरी ह्या रस्त्याचं जे नियोजन किंवा रस्त्याचं बांधकाम किंवा जो आराखडा आहे त्याच्यात मिस्टेक आहे का, किंवा जो रस्ता बनवलेला आहे तर ड्रायव्हर येतात आणि मध्ये जो सेंटरचा डिवाईड आहे त्या डिवाईडवर येऊन आदळतात. तर साईडला जे काही दिशा बोर्ड राहतात ते दिशा बोर्ड दर्शवलं पाहिजेत. पुढं स्पीड ब्रेकर आहे किंवा डिवाईड आहे, तर असं बोर्ड नसल्यामुळं ड्रायव्हर अचानक समोर डिवाईड आल्यानंतर अपघात होतो. आणि ही सर्व जबाबदारी, आता ही गाडीची एवढी नुकसान झालेली आहे, याला जबाबदार कोण? ड्रायव्हर जबाबदार आहे का? तर आपण बघतो का रस्त्यामध्ये सेंटरला हे डिवाईड आहे, पण याला साईडने जो दिशा बोर्ड आपण म्हणतो का मार्ग जे काही दाखवलं गेलं पाहिजेत होते, पुढे स्पीड ब्रेकर आहे असं काही फलक लावलं पाहिजे, असं कुठंही लावलं न मुळं असे अपघात घडून येतात. आपणच बघतो कालच एक समोर कंटेनर आणि एक मालवाहतूक ट्रकची जी काही धडक झाली, आज लगेच ही गाडी समोर आपण ह्या डिवायडवर येऊन चढलेली आहे. तर इथं कुठलाही दिशा दाखवण्यासाठी जो फलक असतो तो न लावल्यामुळे ही घटना घडलेली आहे. त्याला सर्वस्व जबाबदार जे काही रस्त्याचं बांधकाम विभाग आहे, त्या सर्व रस्त्याचं जे काही फलक लावायला पाहिजेत होतं, स्पीड ब्रेकर. आता आपण पाठीमागं बघतो हा जो पॉईंट आहे चौफुली, ह्या चौफुलीवरून माझ्या मते 6-7 खेड्यातील नागरिकांचा बळी घेतलेला आहे. का तर इथं ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत, इथं स्पीड ब्रेकर नसल्यामुळं कोण केव्हा रस्ता क्रॉस करेल हे कळत नाही. आणि अशा या चौफुलीवर 7 ते 8 तरुणांचा बळी घेतलेला आहे. कारण एकच आहे का या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही आणि या ठिकाणी जो रस्ता बनवलेला आहे हा खरोखर अपघाती आहे. कारण इथं कोणतीही सुरक्षा नाही किंवा कोण केव्हा रस्ता क्रॉस करेल हे कळत नाही. स्पीड ब्रेकर नसल्यामुळे हे सर्व घटना घडतात. आपण ही गाडी पण बघता समोर जे डिवाईडवरती येऊन चढलेलं आहे आणि समोर कोणतंही फलक नाही, त्यामुळे हे अपघात घडून येतात. वारंवार आंदोलन करून सगळ्या गोष्टी करून प्रशासन जागृत होत नाही. तर तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे, नेता किंवा कार्यकर्ता आपल्या तालुक्यातला सक्षम असला पाहिजे, जेणेकरून तालुक्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी पद्माकर केशव कांबळी, शिवसेना तालुका प्रमुख पेठ, जिल्हा नाशिक. नॅशनल हायवे 848 नाशिक धरमपूर रस्ता हा दिवसेंदिवस मृत्यूचा साबळा बनलेला आहे. रोजच या रस्त्यावरती भयानक मोठाले अपघात होत आहेत. कालच तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या समोर 2 मालवाहू मोटारींचा जबरदस्त अपघात झालेला आहे. तद्वतच आज सकाळी पुन्हा केवळ नॅशनल हायवे 848च्या इंजिनियर लोकांच्या किंवा ठेकेदाराच्या चुकीमुळे सदर ट्रकचा हा अपघात झालेला आहे. सदर अपघात हा केवळ कुठेही दिशादर्शी बोर्ड नाही, डिवायडर जरी मध्ये टाकलेले आहे तर ते 5 इंचचं डिवायडर टाकलेलं आहे, त्याला कुठंही रेडियमच्या पट्ट्या नाहीत किंवा कुठंही 100 फुटावर किंवा 150 मीटरच्या अंतरावरती काही दिशादर्शी फलक असतात ते दर्शवलेले नाहीत. आज हा आमचा चालक, ज्या मालकाचे हे वाहन आहे त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कमीत कमी 10-15 लाखाचं नुकसान हे झालेलं आहे. त्याला जबाबदार कोण? केवळ प्रशासनातील अधिकारी वर्ग हे टोळधाकपणे करतात. कॉन्ट्रॅक्टर लोकांना पाठीशी घालून कसा तरी रस्ता फक्त पूर्ण करायचा. रस्त्याच्या साईडला ज्या काही रेडियमच्या पट्ट्या असतात, जेणेकरून रात्रीच्या चालताना चालकाला त्या रेडियमच्या पट्टी धरून चालक हा चालत असतो. कारण ह्या नाशिक पेठ बायपास रस्त्यावरती रोजच अपघात होत आहेत आणि मृत्यूचा सापळा बनलेला आहे. केवळ ह्या अधिकारी लोकांच्या हलगर्जीपणा व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हे रोजच घडत आहे. याच्यावरती प्रशासनातील अधिकाऱ्यांवर शासनाने सक्त कारवाई करण्यात यावी की
रोजच आमच्या या चालकांच्या किंवा ट्रक मालकांच्या स्प्रिंगा तुटतात, टायर तुटतात, अक्षरशः अतोनात नुकसान होतं. आमचा सध्या एक तर महागाईचे दिवस आहेत, मुळातच टनाला जास्त भाव नाही, परंतु कशी तरी माल वाहतूक ही करावी लागते. काही टनेजच्या हिशोबाने त्यांना दर असतो, त्यांना ते परवडत नाही, परंतु नाईलाजाचं ट्रान्सपोर्टिंग हे करावं लागतं. समजा या गाडीच्या 4 स्प्रिंगा गेलेल्या आहेत, डिझेलची टाकी गेलेली आहे, त्याला जबाबदार कोण राहील? केवळ प्रशासनाने इथं जी दिशादर्शी बोर्ड न लावल्यामुळे ह्या ट्रकचं अतोनात नुकसान झालेलं आहे. विनंती आहे की हे काय जे डिवायडरचं काम केलेलं आहे सर्वात चुकीचं केलेलं आहे. कमीत कमी 1 मीटरचं काम करावं, जेणेकरून आमच्या चालकाला ते दिसेल आणि रेडियमच्या लाल पट्ट्या पिवळ्या पट्ट्या लावल्या पाहिजे आणि 100 ते 150 मीटर अंतरावर सुद्धा लावल्या पाहिजे, जेणेकरून हे जे काही काम झालेलं आहे पूर्ण बोगस काम झालेलं आहे, हे काम पूर्ण उद्ध्वस्त करून पुन्हा नवीन पद्धतीने काम करावं आणि हे जे काही या ट्रक मालकाचं नुकसान झालेलं आहे याला जबाबदार प्रशासनातील अधिकारी आहेत, यांच्यावर कठोर कार्यवाही करावी. हे आपल्याला दाखवत आहे की हा सदरचा डिवायडर कशा पद्धतीने केला आहे. शासनातील अधिकारी जे काही निश्चितपणे काम करतात आणि इथं स्थानिक लोकांचं किंवा ट्रक मालकाचं अतोनात नुकसान होतं. पण इथं गरज आहे, जेणेकरून फक्त 7 इंच इतका त्यांनी दाखवलेला आहे. याला कमीत कमी 1 मीटरचं हे डिवायडर पाहिजे आहे. हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे कुठलंही काम करत असताना, जेणेकरून 100 फुटाच्या अंतरावर जर तुम्ही दिशादर्शी फलक असला तर त्या चालकाच्या लक्षात येईल, जेणेकरून पुढे काहीतरी धोका आहे किंवा पुढे आपल्याला स्पीड कमी करायचं आहे. ह्या रस्त्यावरती तर कुठेही 60चा स्पीड, 40चा स्पीड, 80चा स्पीड असा कुठलाही बोर्ड लावलेला नाही. केवळ निष्काळजीपणे हा रस्ता बनवलेला आहे आणि इथं आमच्या चालकांचं, आमच्या मालवाहतूक कामगारांचं अतोनात नुकसान होत आहे. त्याला सर्वची जबाबदार आहे प्रशासनाचे अधिकारी आहेत, ठेकेदार आहेत. अशा पद्धतीने हे निष्काळजीपणे काम करत आहेत आणि रोजच हा पेठ नाशिक हायवे हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. कालच झालेल्या अपघाताच्या मी आपणास ट्रक दाखवत आहे की जेणेकरून त्यासुद्धा 2 माल वाहतूक गाडीतील दोन्ही चालकांचं खूप भयानक अशा पद्धतीने अपघात झाला आणि त्याच्यामध्ये ते अक्षरशः जायबंदी झालेली, कोणाचे डोळा गेला, कोणाचे हात गेलेले आहेत, कोणाचे पाय गेलेले आहेत. अशा पद्धतीने हे जे काही अतोनात नुकसान होतं याच्यामध्ये या ट्रक ट्रान्सपोर्ट कंपनीचं अतोनात नुकसान होतं. याच्या काही चालकांनी विरोधाकडे जेणेकरून आज एक स्त्री किंवा पूर्ण गाडीचं हाऊसिंग तुटून गेलेलं आहे. याला सर्वांची जबाबदारी प्रशासनातील अधिकारी आहेत, ठेकेदार आहेत की आज अक्षरशः आमचे मालक हप्ते भरायला मुश्किल असतं. डिझेलचे भाव महागलेले आहेत, ट्रान्सपोर्टिंगचे भाव महागलेले. अशा पद्धतीमध्ये जर रोजच रिटर्न गाडी समजा अहमदाबाद असेल, सुरत असेल, हिम्मतनगर असेल, इथून ज्या वेळेला गाडी रिटर्न होते त्यावेळेला प्रत्येक गाडी ही काम काढत असते, जेणेकरून आमचा लाखो रुपये आणि टोल टॅक्सच्या रुपयांनी भरत असतो, परंतु त्याची सेवा काही प्रशासनाची किंवा नॅशनल हायवेची अथॉरिटी देत नाही. ही एक खेदाची बाब आहे. ही ट्रान्सपोर्टिंग आज फार मुश्किल झालेलं आहे ट्रान्सपोर्ट करणं. अशा पद्धतीने ह्या काही निष्काळजीपणा जो काही शासनाचा आहे हा वेळेत वेळ सुधारणा करावी आणि नाशिक पेठ रस्ता जो काही पेठचा बायपास आहे या बायपासचं पुन्हा काम करावं, जेणेकरून मध्ये डिवायडर करण्यात यावं. 1 मीटरचे डिवायडर असल्यानंतर ऑटोमॅटिक चालकाला दिसणार आहे की जेणेकरून समोरचा ज्यावेळेला अपर डिपर करतो त्यावेळेला चालकाला अक्षरशः दिसत नाही. हे प्रशासनाने पण ओळखलं पाहिजे. तुम्ही इंजिनियर झालेला एकाच्या एका बेसवर झाला. आज आमचा चालक आमच्या बाजूला जरी असला तर तो तंतोतंत गाडी चालवत असतो, परंतु या शासनाच्या बेजबाबदारपणामुळं हे काही गोष्टी घडत आहेत. ही खेदाची बाब आहे आणि मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. निषेध निषेध निषेध. जय हिंद. तर आपण बघतोच हे समोर जे दिसतं ही काल घटना घडलेली. असे रोजच्या रोज किती अपघात घडतात, त्याला जबाबदार कोण? तर प्रशासना